राज्यभरात अन्न भेसळखोरांविरोधात धडाकेबाज मोहीम राबवून काही दिवसातच त्यांना पळता भुई थोडी करणारे अन्न व औषध प्रशासनाचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार हाती घेतल्यापासून सर्वत्र कारवाईचा धडाका सुरू झाला आहे। यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून अक्षरशः कुंभकर्ण झोपेत असलेले अन्न व औषध प्रशासन खडबडून जागे झाल्याचे चित्र आहे। मात्र दुसरीकडे शिर्डीसारख्या जागतिक दर्जाच्या पवित्र तीर्थक्षेत्री अजूनही मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या माध्यमातून अन्न भेसळ करत भाविकांच्या आरोग्याशी खेळण्याचं पाप काही महाभाग करत आहेत। असे असतानाही राहाता तालुक्यासह जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन अजूनही झोपेचं सोंग घेऊन असल्यामुळे भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। शिर्डी श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देशविदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर परिसराभोवती प्रसादाची मोठी दुकाने आहेत। मात्र अनेक दुकानांवर विक्रीसाठी येणारा पेढा गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय निकृष्ट दर्जाचा असल्याचं समोर येत आहे। अन्न व औषध प्रशासनाच्या कोणत्याही नियमांचं येथे पालन केलं जात नसून अक्षरशः दगडासारखे कडक झालेले दगडी पेढे भाविकांच्या माथी मारले जात आहेत। यामुळे साई भक्तांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। साई न्यूजच्या माध्यमातून याआधीही या निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांबाबत वेळोवेळी आवाज उठविण्यात आला होता। त्यावेळी अन्न व औषध प्रशासन तसेच नगर परिषद प्रशासनानं केवळ दाखवण्यापुरती जुजबी कारवाई केली आणि नंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली। प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे भाविकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा घातक खेळ पुन्हा राजरोसपणे सुरू झाला आहे। आजही शिर्डीतील अनेक प्रसादाच्या दुकानांवर अवघ्या 200 ते 250 रुपये किलो दराने चक्क पेढा विकला जात आहे। या पेढ्यांच्या पाकिटांवर दूध, साखर, इलायची आणि जायफळ असे घटक पदार्थ असल्याचं नमूद केलेलं असतं। मात्र सध्याच्या महागाईच्या काळात एवढ्या स्वस्त दरात मिळणाऱ्या पेढ्यात खरोखरच हे शुद्ध पदार्थ आहेत का याची तपासणी करण्यासाठी शिर्डीसारख्या आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्री कोणतीही सक्षम किंवा अधिकृत यंत्रणा उपलब्ध नाही, हे दुर्दैव आहे। नियम पाळणे तर दूरच, पण कोणत्याही प्रसादाच्या आणि पेढ्यांच्या पाकिटावर पॅकिंगची तारीख आणि वापरण्याची अंतिम तारीख नमूद केलेली नसते। त्यामुळे कित्येक दिवसांचे जुने आणि कडक झालेले पेढे भाविकांना विकले जात आहेत। तालुक्यातील स्थानिक अन्न व औषध प्रशासन या गंभीर प्रकारावर कोणतीही कारवाई करण्याच्या मनस्थितीत दिसून येत नाही। स्थानिक अधिकाऱ्यांच्या या अकार्यक्षमतेमुळे आता थेट राज्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनीच या प्रकरणात स्वतः लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे। मुंढेंनी शिर्डीत विशेष पथक पाठवून या पेढ्यांचे नमुने तपासणीसाठी जप्त करावेत आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आता साई भक्तांकडून आणि सुज्ञ नागरिकांमधून जोर धरू लागली आहे। नमस्कार। श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे। आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क। येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती। 5 एकरमध्ये 100% लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार। अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर डीपी रोड लगत विकसित प्लॉट्स। आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर। सुरक्षित गुंतवणूक, तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स, सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर। साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण। आजच बुकिंग करा। मर्यादित प्लॉट्स उपलब्ध। कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती।